तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या एका भाषणानं पाकिस्तानची पुरती पोलखोल केली आहे। बढाई मारण्याच्या नादामध्ये शहबाज शरीफ यांनी ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानचं कसं कंबरडं मोडलं याची एक प्रकारे कबुलीच दिली। त्यामुळे आधी हल्ले आणि नुकसान नाकारणाऱ्या पाकिस्ताननं भारताचं यश स्वतःच्या तोंडानं जगाला सांगितलंय। सिपह सलार जनरल सईद आसिम मुनीर ने मुझे सिक्योर फोन पे मुझे बताया हिंदुस्तान ने अपने बैलिस्टिक मिसाइल अभी लॉन्च किए हैं। एक नूर खान एयरपोर्ट पे गिरा है और कुछ और दूसरे इलाकों में गिरे हैं। कालपर्यंत भारतानं केलेले हल्ले नाकारणारा पाकिस्तान आता मात्र या हल्ल्यांची कबुली देऊ लागलाय आणि ही कबुली दिली आहे खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी। शहबाज यांच्या एका भाषणानं पाकची पुरती पोलखोल केली। जो पाकिस्तान आपल्या विजयाचे गोडवे गात सेलिब्रेशन करत होता तो आपल्याच पंतप्रधानांच्या भाषणानं आता जमिनीवर आलाय। पाकिस्तानातल्या एका कार्यक्रमात मुनीर नेमकं असं काय म्हणाले ज्यामुळे त्यांनी भारताच्या मिशनच्या यशाची कबुली दिली ते आधी पाहूया। 9 और 10 की दरमियानी रात में तकरीबन 2:30 बजे सिपह सलार जनरल सईद आसिम मुनीर ने मुझे सिक्योर फोन पे मुझे बताया कि वज़ीर-ए-आज़म साहब हिंदुस्तान ने अपने बैलिस्टिक मिसाइल अभी लॉन्च किए हैं। एक नूर खान एयरपोर्ट पे गिरा है और कुछ और दूसरे इलाकों में गिरे हैं। शहबाज शरीफ यांनी या कार्यक्रमात बोलताना 9 मे आणि 10 मेच्या रात्रीचा उल्लेख केला। भल्या पहाटे 2:30 वाजता शहबाज शरीफ यांचा फोन खणखणला। फोनवर दुसऱ्या लाईनवर होते पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर। भारतानं क्षेपणास्त्र डागत नूर खान एअरबेससह अन्य ठिकाणी हल्ला केल्याची माहिती असीम मुनीर यांनी दिली। त्यानंतर पाकिस्ताननं स्वतःच्या आणि चीनी तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपल्या देशाचं रक्षण केल्याचंही त्यांनी सांगितलं। पण आपल्या याच वक्तव्यातनं शहबाज शरीफ यांनी भारतानं पाकिस्तानात केलेल्या नुकसानाचा कबुली जबाबच दिलाय। शहबाज शरीफ जो है वो जानता है कि वो उसकी जो सेना है वो पूरी तरह झूठी है, मक्कार है, प्रोपेगेंडा करने वाली है। वो तो खबरों को भी अलग से पेश कर देते हैं। बरं, पाकिस्तानचे हे पंतप्रधान इतक्यावरच थांबले नाही तर पुढे आणखी बढाई मारत त्यांनी शस्त्रसंधीचं श्रेय लाटण्याचाही प्रयत्न केला। स्विमिंग पूलमध्ये पोहता पोहताच आपण कशी शस्त्रसंधी केली याच्या बाताही मारल्या। सुबह का वक्त था, मुझे सुबह में फजर के बाद मैं स्विमिंग करता हूं, तो मैं एहतियातन अपना सिक्योर फोन साथ ले गया और मैंने ज़िया को कहा कि ज़िया यार अगर कोई घंटी बजे तो मुझे फौरन बताना। एज लक वुड हैव इट वो घंटी बजी तो जनरल आसिम मुनीर लाइन पर थे। कह लेंगे कि वज़ीर-ए-आज़म हमने बड़ा भरपूर उनको जवाब दिया है। जो देश जळत असतो त्याचे पंतप्रधान असे पाण्यात डुंबताना निर्णय घेत नाहीत हे समजण्याइतपत जनता नक्की शहाणी आहे। त्यामुळे शरीफ यांच्या हुशारकीनं भलेही पाकिस्तानचे नागरिक खुश झाले असते पण या पोकळ बातांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची पुन्हा एकदा शोभा झाली आहे हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।